पुण्यातील महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। गेल्या 4 वर्षांपासून महापौर बंगला होता। तब्बल 4 वर्षांनंतर पुण्याचे नवे महापौर या बंगल्यामध्ये वास्तव्यास येणार आहेत। त्यामुळे या बंगल्यातील डागडुजी आणि फर्निचर बदलण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि याच महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुण्यातील महापौरांचा जो बंगला आहे तो पुन्हा एकदा डागडुजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थात उद्या महापौर पदाची निवडणूक सुद्धा होतीये आणि काही दिवसातच या बंगल्यामध्ये महापौर जे आहेत ते आता निवासासाठी येणार आहेत। त्यासाठी या बंगल्याचं जे आहे ते नूतनीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बंगला हा गेले 4 वर्षांपासून बंद होता, मात्र आता नव्याने निवडून आलेले महापौर जे आहेत ते या ठिकाणी आता निवासस्थानी येतील। त्यासाठी महापौरांच्या येण्याआधी हा बंगला जो आहे तो पूर्णपणे तयार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। रंगाचं काम सुरू आहे, यातला फर्निचरचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्याच्याला मतदान सुद्धा होतंय, त्यामुळे काही दिवसात या बंगल्यामध्ये आता पुण्याचे नवीन महापौर जे आहेत ते या ठिकाणी विराजमान होतील, दाखल होतील। त्याआधी या बंगल्याचं डागडुजीचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मागील अनेक वर्षांपासून या बंगल्यामध्ये अधिकारी किंवा महापौर हे निवासस्थान करत नव्हते। आता निवडणुकीनंतर या बंगल्यामध्ये महापौर दाखल होतील। त्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी आता बंगल्यातले ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी उभारण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। गार्डन असेल किंवा बंगल्यातलं फर्निचर असेल ते सुद्धा या ठिकाणी नव्याने उभारण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये पुण्याचा महापौर कोण आहे तो ठरणार आहे आणि अर्थात या बंगल्यामध्ये त्याचा निवाससुद्धा पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।